नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। जर तुम्ही नवे असाल तर स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांच्या आणि शिक्षक भरतीच्या अभ्यासक्रमाच्या व्हिडिओसाठी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तरच सर्वांना शेअर नक्की करा। मित्रांनो, आपण मागे म्हणजे 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षक भरतीमध्ये फ्रॉड कसे होत आहे, त्याच्यामध्ये काळा बाजार कसा होत आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोण समाविष्ट आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये मी असंही बोललो होतो की जर कोणाला काही MSc कडून कॉल येत असेल किंवा काही प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आढळल्या असेल, काही तुमच्याकडे एव्हिडन्स असतील, पुरावे असतील, तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा असं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो। तर बघा, आता व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे आणि शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला वास्तवाचं दर्शन होईल, खरं काय आहे ते सर्वच्या सर्व समजून येईल। बघा, टायटल मी इथे दिलेला आहे, त्यात मी सांगत आहो की TIT 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025, त्याच्यामध्ये फक्त MScच नाही, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच नाही, तर त्याच्यामध्ये बघा IBPS जी कंपनी अत्यंत नावाजलेली आहे, बघा खूप साऱ्या परीक्षा ती कंपनी आपल्या भारतामध्ये कंडक्ट करत असते आणि हजारो करोडो विद्यार्थ्यांचा, लाखो विद्यार्थ्यांचा त्या कंपनीवर ट्रस्ट आहे। पण तिथे सुद्धा काय समस्या होतात, सेंटर कसे मॅनेज होते याचं वास्तव दर्शन आणि कट टू कट गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, हे लक्षात घ्या। आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा एकदा सुरुवातीलाच मी ज्या विद्यार्थ्यांनी सपोर्ट केलाय, काही एव्हिडन्स देण्याचा प्रयत्न केलाय, त्यांच्या सुद्धा धैर्याला आपण सुरुवातीला सलाम करूया आणि ते सगळे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत। बघा, सरळ सरळ चालू आहे, ह्यांना ज्याला आपण म्हणून इथिक्स म्हणा, नीतिमत्ता म्हणा, मॉरल म्हणा, ह्या कोणत्याही गोष्टीचं काही पडलेलं नाहीये। सरळ सरळ IBPS असो की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असो, ह्यांचं सरळ चालू आहे की पैसे द्या आणि मार्क्स घ्या। तर इथे आपण जो देशाची पिढी घडवणारा, देशाचं भवितव्य घडवणारा शिक्षक आपण घडवत आहोत आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा सुरुवातीपासूनच असा भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळत आहे, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। आता मित्रांनो बघा, आपण जर डिस्कस करतो म्हटलं तर मी तुम्हाला स्पष्टपणे तुमच्या बुद्धीला प्रश्न विचारतो आणि तुम्ही स्वतः त्याची उत्तरे काढण्याचा प्रयत्न करा। MSCIT परीक्षा तुम्ही सर्वांनी दिलेली असेल, जसा आपला पेपर संपतो आणि आपण एंड एक्झाम करत असतो आणि एंड एक्झाम केल्याबरोबर आपल्याला 100 पैकी किती गुण मिळाले हे तात्काळ दिसत असतं। त्याचप्रमाणे 2017ची TIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिली असेल त्या सर्वांना माहिती असेल की त्या ठिकाणी आपण एंड एक्झाम केली आणि एंड एक्झाम केल्याबरोबर तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तेव्हाच्या तेव्हा स्क्रीनवर दिसलं। अशी काय सांगा, फुले उडाली आणि किती मार्क्स मिळाले हे तेव्हाच्या तेव्हा आपल्याला समजलं। पण लक्षात घ्या, आता काही विद्यार्थी असे म्हणतील की नाही नाही, तेव्हाच्या तेव्हा एंड एक्झाम केल्याबरोबर तुम्हाला मार्क्स दिसणार नाही, कारण ही परीक्षा म्हणजे 8-10 दिवस चालत आहे आणि त्याच्यामध्ये मल्टिपल काय म्हणून क्वेश्चन पेपर आहे, खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आहे, मग त्याचं पहिल्यांदा नॉर्मलायझेशन करावं लागते। तर यासाठी मी थांबवून त्यांना इथे सांगू इच्छितो की 2017 मध्ये सुद्धा बहुतेक लक्षात घ्या 33 वगैरे काय प्रश्नपत्रिका होत्या, मग तरीही त्यांनी तेव्हाच्या तेव्हा काय केलं, एंड एक्झाम केल्याबरोबर तुमचा रिझल्ट, तुमचे गुण त्या ठिकाणी दाखवले गेले। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, हे या ठिकाणी समजून घ्या। आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगू इच्छितो की इथे सुद्धा 2000 मग आपण 23 मध्ये म्हणूया आणि 2025 मध्ये म्हणूया, तो सिस्टम राबवता आला असता। आता ज्यांनी म्हटलं की पहिल्यांदा नॉर्मलायझेशन होणं गरजेचं आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुमचे गुण तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा दाखवल्याच्या नंतर ते रॉ मार्क्स म्हणून गृहीत धरता आले असते। रॉ मार्क्स तुम्हाला टेन्शन राहिलं नसतं की आपल्याला 200 पैकी किती मिळाले आहे आणि नंतर जे तुम्हाला लिस्ट आली असती त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असतं की आपले किती वाढले आहे आणि किती मार्क्स कमी झाले आहे हे नॉर्मलायझेशनच्या नंतर। पण तुमच्या परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता नसल्या कारणाने 2017 मध्ये तुम्ही जशा प्रकारे अरेंज केलंय तर तसं तुम्ही कुठे अरेंज केलेलं नाहीये, 2023 मध्ये अरेंज केलेलं नाहीये, 2025 मध्ये अरेंज केलेलं नाहीये। तुम्हाला ते अरेंज करता आलं असतं आणि त्याच्यातही
2023 ची जर गोष्ट केली आपण सेकंड टेटची, तर त्यावेळेस त्यांनी परीक्षा झाली तेव्हापासून फक्त 21 दिवसामध्ये रिझल्ट लावला. तुम्हाला सर्वांना माहित आहे, म्हणजे आता रिझल्टसाठी तेवढा कालावधी सफिशियंट होता. ॲक्च्युअल ऑनलाईन परीक्षांचे रिझल्ट जे असतात तुम्ही सबमिट केल्याबरोबरच ते लागायला पाहिजे. आता प्रत्येक विभागामध्ये आपण काय करतो की लेट रिझल्ट लागतात, क्लिष्ट होतात. बऱ्याचदा हे सांगू शकतात की आमचा डाटा सुद्धा करप्ट झालेला आहे. आता तुम्ही काय प्रश्न सोडवले, कोणते सोडवले, ना तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आहे, ना तुमच्याकडे उत्तरपत्रिका आहे, ना तुमच्याकडे उत्तरसूची आहे. तर ह्या गोष्टीवरून आपला संशय बळावतो. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि तो बळावलेला संशय घेऊन आम्ही जेव्हा व्हेरिफिकेशन केलं तेव्हा नक्की आमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये काय होतंय, तर फ्रॉड होत आहे. मग बघा 2023 21 दिवसामध्ये रिझल्ट लावला. 2025 ची परीक्षा 5 जून 2025 ला संपली. केव्हा संपली? 5 जून 2025 ला संपली. आणि 5 जून म्हणजे जूनचे 25 दिवस आणि आज जुलैची 22 तारीख असं जर आपण लक्षात घेतलं तर समजून घ्या, तुम्हाला सांगतो 47 दिवस झाले. मग 47 दिवस हे काय करत आहे, अशा गोष्टी, ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत असणं हे गरजेचं आहे, हे समजून घ्या. आता दुसरी गोष्ट आपण जर बोलतो म्हटलं की ही गोष्ट आपण IBPS बद्दल एक मुद्दा आपण मांडला. थोडंसं आपण बोलूया MSc महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. आता लक्षात घ्या, बिलीव्ह कसं करायचं, विश्वास कसा ठेवायचा आणि का बरं ठेवायचा. कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही जर परीक्षा कंडक्ट करत असेल आणि वारंवार जर समजा खोटारडेपणा करत असेल तर या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा खोटारडेपणा सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, मुद्दा कसा आहे की पहिल्यांदा काय सांगितलं होतं, डायरेक्ट प्रेस नोटमध्ये, मला लक्षात न्यूज बुलेटिन आधी त्याचं नाव होतं आणि नंतर यांनी प्रेस नोट काढणं सुरू केलं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद काय सांगत होती की त्याच्यात त्यांनी सांगितलं की जूनच्या शेवटी आम्ही रिझल्ट लावू. तुम्हाला सर्वांना माहिती आहे रिझल्ट केव्हा लावू, तर जूनच्या शेवटी आम्ही काय करू, तर रिझल्ट लावू. पण त्याच्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये राहू, 15 जुलैपर्यंत राहू. आज 22 जुलै झाली आणि रिझल्ट लागलेला नाहीये, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग कारण काय, पुन्हा दुसरा मुद्दा खोटारडेपणाचा तुम्हाला सांगतो. जेव्हा डिअर अपियर बिअर अपियर लास्ट सेमिस्टरला जे आहेत त्या विद्यार्थ्यांना TIT 2025 थर्ड टेट 2025 ला बसण्याची संधी दिली, तेव्हा पुन्हा न्यूज बुलेटिनमध्ये प्रेस नोटमध्ये सांगितलं होतं की आम्ही ह्यांचा निकाल राखून ठेवू. लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे, तर आम्ही ह्यांचा निकाल काय करू, राखून ठेवू. पण त्याच्यामध्ये आता पुन्हा एक कारण दिलंय. काय सांगत आहे माहिती आहे का, की त्यांचा निकाल लागला तेव्हापासून आम्ही त्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी बघा आम्ही महिनाभराचा वेळ देतोय आणि हे कारण पुढे करत आहे. म्हणजे मला सांगा, ही गोष्ट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला अजिबात शोभत नाही. हे अशोभनीय गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तमाम जी पिढी शिक्षक म्हणून घडणार आहे त्यांच्यासमोर तुम्ही गव्हर्नमेंट या नात्यानं खोटारडेपणाचा आदर्श ठेवत आहात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मध्यंतरी मुलाखत यादी लागली, त्याच्यामुळे रिझल्ट लेट झाला, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता काल परवा मुलाखतींचा राऊंड संपलेला आहे, त्याच्यामुळे आता रिझल्टला वेग येईल. पण नवीन पिल्लू यांनी शोधून काढलं की त्यांनी सांगितलं की आता महिनाभर तरी आम्हाला म्हणजे वेळ देऊ द्या विद्यार्थ्यांना, त्याच्यानंतर आम्ही काय करतो, रिझल्ट लावतो, असं ते म्हणत आहे. आता इथून खरा महत्त्वाचा मुद्दा सुरू होतो की काही विद्यार्थ्यांना TIT थर्ड टेट 2025 बघा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेमध्ये मार्क्स वाढवून घेण्यासाठी फोन येत आहेत. आता इथे पहिला तर मुद्दा, ह्यांचे नंबर कसे गेले मला सांगा. IBPS कडे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असताना बघा सगळ्या गोष्टी तुमची डॉक्युमेंटरी सर्वच्या सर्व आहे आणि ही सर्व डॉक्युमेंटरी तुमच्या IBPS कडे असताना तुम्हाला त्या तुमच्या जे काही रफ पेजेस म्हणून दिलेले होते, सर्वांना आठवा रफ पेजेस म्हणून दिलेले होते, त्या रफ पेजेसवर काय तुमचं नाव, गाव, तुमचा पत्ता, तुमचा सीट नंबर, तुमचा ID, तुमचा रोल नंबर आणि विशेष म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या गेल्या. कशासाठी लक्षात घ्या, ऑलरेडी त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, मग हे कशासाठी. आता तुम्हाला मी इथे बहुत माहिती देणार आहोत की नेमकं फ्रॉड कसं होतंय हे लक्षात घ्या. तर आता बघा पुन्हा एक गोष्ट, तुम्हाला पारदर्शकता ठेवायची असेल तर मग तेव्हाच्या तेव्हा तुम्ही रिझल्ट का नाही दिला, ही एक महत्त्वाची गोष्ट.
आणि जी मग पोरा काय म्हणतात, अति हुशार पोरा आहे म्हणजे IBPSचे हे काय म्हणून सांगा, IBPS यांचे कोण होय तर रिलेटिव्ह होय, हे म्हणतात की ते कोणाचाच देत नाही. अरे मग ती एकच कंपनी आहे का? भारतामध्ये शेकडो कंपन्या आहे ना, मग तुम्ही दुसरी कंपनी हायर करा, काय गरज आहे त्या कंपनीची? बघा TCS आहे, तलाठीचे पेपर तुम्हाला कोणते बरोबर कोणते चूक अनालिसिस सगळं तुम्हाला मिळतं तुमच्या ID वर. मग तुम्ही तीच कंपनी का हायर करता? कारण पुढे चालून आम्हाला त्याच्यामध्ये फ्रॉड करता आलं पाहिजे, आम्हाला त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करता आला पाहिजे, अशा नियतीमध्ये खोट आहे MSCAच्या. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, हेही समजून घ्या. बघा आता तुम्हाला सांगतो, पुन्हा भारतामध्ये सर्वोच्च संस्था कोणती आहे जी परीक्षा आयोजित करते, तर त्याला आपण म्हणूया UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणूया आपण. आणि MPSC PSC एक्झाम, पब्लिक सर्व्हिस कमिशन प्रत्येक स्टेटला असते. मग हे पब्लिक UPSCचे पेपर तुम्हाला भेटतात, MPSCचे पेपर तुम्हाला भेटतात, त्याच्यामध्ये त्या प्रश्नपत्रिका मिळतात, उत्तरपत्रिका मिळतात, उत्तर सूची मिळतात. आणि IBPS कोण लागून गेली, कोण विचारतं या IBPSला? एक कंपनी या भारतात असली काय नसली काय, पण तुम्ही तिच्याच मागे का फिरता? तर अशा गोष्टी आपल्याला भविष्यात करता येतील त्याच्यामुळे. आणि TCS तलाठीचे पेपर देते, इतर परीक्षांचे पेपर देते. मग लक्षात घ्या, आपल्याकडे काय ऑप्शन नव्हते का? हा एक महत्त्वाचा विषय. आणि बघा, जसं तुम्हाला स्पष्ट माहित आहे की महापरीक्षा पोर्टलने 2017 मध्ये जेव्हा पेपर अरेंज केले PITचे, आपण टिक केल्याबरोबर 200 प्रश्न झाल्याबरोबर काय लागला होता? रिझल्ट लागला होता. समजून घ्या. मग एवढी पारदर्शकता या IBPS मध्ये का नाहीये? हाही एक महत्त्वाचा विषय. बघा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काही महत्त्वाच्या गोष्टी, त्या म्हणजे कशा की तुमचं नॉर्मलायझेशन झालं की नाही झालं हे कळायला मार्ग नाही. का बरं नाही? तुम्हाला अडचण काय आहे? तुम्ही पहिल्यांदा रॉ स्कोर आहे तो विद्यार्थ्यांचा प्रदर्शित करा आणि त्याच्यानंतर काय करा तर ते मार्क्स पुन्हा वाढले किती कमी किती झाले हे दाखवा ना. अडचण काय? बघा मग 2023 मध्ये सुद्धा दाखवल्या नाही गेले आणि 2025 मध्ये सुद्धा तसंच होणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे जे लोक व्हिडिओला चुकीची कमेंट करतात ना, तर त्या लोकांच्या कुठेतरी आकलना पलीकडे या गोष्टी असतात, अनुभवाच्या पलीकडे या गोष्टी असतात. आम्हाला त्या गोष्टींचा अनुभव आहे. ही एकच परीक्षा नाही, बाकी इतर परीक्षामध्ये सुद्धा फ्रॉड होतात, त्या गोष्टी आमच्यापर्यंत आहे. लाखो विद्यार्थी जोडलेले आहेत, त्याच्यापैकी ज्याच्यासोबत नेमकं असं घडते तो विद्यार्थी आमच्यापर्यंत रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग, त्याला काय म्हटलं गेलं, काय डिमांड केली, ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवत असतात. हा एक महत्त्वाचा विषय आहे, हे इथे समजून घ्या. नेक्स्ट बघा, तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला सांगतो IBPSचं सेंटर कसं मॅनेज होते. बघा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यासाठी काय, तर IBPSचं सेंटर कसं मॅनेज होते. आता जे मॅनेज होत नाही IBPS वर तुमचा काय सांगा 200%, 2000% ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे नीट आहे का? बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कसं होईल की IBPSची जी बॉडी आहे, बेसिक बॉडी आहे, बघा तुम्हाला सांगतो, भले तिथून मॅनेज होत नसेल किंवा तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल, वरून मॅनेज होत नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आता मी एक उदाहरण देतो की माझ्या कोचिंग ॲपचं, जसं माझं ॲप आहे त्याच्यावरून तुम्ही हजारो विद्यार्थ्यांनी बॅचेस घेतलेले आहेत, पास झालेले आहात, तर ते जे ॲप आहे त्याचे जर समजा लॉग इन ID आणि पासवर्ड माझ्याकडे जर शाबूत आहे, तर मी माझ्या वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये, बघा माझ्या कम्प्युटरमध्ये माझी ID लॉग इन केलेली आहे, तिथे ते रन होत आहे. त्याच्यानंतर माझ्या लॅपटॉपमध्ये रन होत आहे, त्याच्यानंतर माझ्या बोर्डमध्ये रन होत आहे, त्याच्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये रन होत आहे. म्हणजे सिंपल गोष्ट आहे. तुम्ही जर समजा एकच लॉग इन ID, सिंगल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही एक ॲप 2 मोबाईलमध्ये रन करू शकता. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. मग हे त्यांनी केलेलं आहे. बघा हे त्यांनी केलेलं आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कशा होतात बघा. आता इथे फक्त माहीत नसलेली गोष्ट कोणती ते सांगा, तो म्हणजे पासवर्ड. उमेदवाराकडे नसलेली गोष्ट कोणती? पासवर्ड. मग तुमचा पेपर सुरू होण्याच्या आधी तुम्हाला काय येईल सर? पासवर्ड येईल. पेपर सुरू होण्याच्या आधी काय येईल? तर पासवर्ड येईल. आणि पासवर्ड आल्याच्या नंतर तुमचा पेपर सुरू होईल. आणि कल्पना करा, ज्याला तुमच्या परीक्षा हॉलच्या बाहेर म्हणजे लगेच भिंतीच्या बाजूला लागून असेल, केबल कनेक्शन असेल, तर तिथं काही प्रत्येकच व्यक्ती IBPSचा नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येकच व्यक्ती IBPSचा नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तिथे साधा कर्मचारी सुद्धा तिथे मोठ्या माईक मधून पासवर्ड तुमच्या एक्झाम हॉलमध्ये सांगितला जातो. लक्ष द्या मी काय सांगतो. मोठ्या माईक मधून सांगितलं की हा पासवर्ड आहे, हाच पासवर्ड, त्याच्यामध्ये तुम्ही काय करा सांगा, ऍड करा आणि तुमची एक्झाम सुरू होईल. तर कल्पना करा, हा पासवर्ड ज्या म्हणजे पलीकडे जाईल. आता मी अशी काही सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये की परीक्षा हॉलला, एक्झाम हॉलला लागून कुठे कुठे घरं आहे,
त्या ठिकाणी काय म्हणू तर ती कनेक्शन घेतलेली आहे आणि तिथे पीसीवर डायरेक्ट ते एक्सपर्ट गोळा करून पेपर मॅनेज होत असतो. आणि असं होत नाही असं अजिबात नाही आहे, हे 100% सत्य आहे. याआधी सुद्धा बऱ्याच ठिकाणी ह्या लोकांना, अशा प्रकारच्या लोकांना पकडून देण्यात आलेलं आहे. मग लक्षात घ्या, तुम्ही काय करता, जर एकच पेपर 2 PC मध्ये लॉग इन होऊ शकतो जर तुमच्याकडे तो पासवर्ड मिळाला असेल तर. मग तुमचं लॉग इन ID आणि तुमची जे काही लॉग इन इन्फॉर्मेशन आहे, परीक्षा क्रेडेन्शियल्स आहे, ते जर करेक्ट असेल तर तो पेपर 2 PC मध्ये लॉग इन होऊ शकतो. आणि लक्षात घ्या, 2 PC मध्ये लॉग इन झाल्यावर जो सीटवर बसून आहे तो काहीच नाही करत आहे आणि जो बाहेरून पेपर त्याचा काय सांगा सोडवल्या जात आहे, बाहेरून पेपर मॅनेज होत आहे. ह्या गोष्टीवर दादा तुम्ही कधी विश्वास ठेवाल? समजून घ्या. ऑनलाईनशी आपण जर कनेक्ट झालो असेल तर साधं आपण काय करतो, माझा ईमेल ID आहे, तो जर समजा तुमच्या मोबाईलमध्ये जर आपण काय केला, ईमेल ॲड केला, ॲड अकाउंट जर केला माझा ईमेल ID, तर माझे सगळे कॉन्टॅक्ट त्याच्यावर सेव्ह असलेले ते तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील. मग सिंपली माझ्या ईमेल ID वर जो पेपर आलेला आहे तो पेपर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा म्हणजे काय म्हणून सांगा तुम्हाला रन होईल. तर ही गोष्ट समजणे अत्यंत गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात, काय म्हणतात की IBPS मॅनेज होत नाही. मी मान्यही करतो की वरून ते मॅनेज होत नसावं सुद्धा, पण खाली जे सर्व प्रत्येकच तुमचा कर्मचारी त्या ठिकाणी कसा आहे की प्रामाणिकच आहे असं आपण म्हणू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि राहिली गोष्ट पुराव्यांची, दादा पुरावे बघा, आता हा व्हिडिओ जो आहे तुम्ही आरोप करू शकत नाही. बरेच विद्यार्थी काय म्हणतात माहिती आहे का की तुम्ही आरोप करू शकत नाही. हा सर, कोणावर आरोप करू शकत नाही? IBPS वर करत नाही, MSc वर करत नाही. हा तुमचा अनुभव आणि आकलन या दोन्ही गोष्टीचा काय म्हणून सांगा, तुम्हाला सेल्फ जेव्हा एक्सपिरियन्स येईल तेव्हा कळेल की काय असतं काय नसतं. आता मी जे बोलतोय माझ्या पाठीमागे फक्त माझ्या एकट्याचा अनुभव नाही आहे, तर तमाम महाराष्ट्रातले जेवढे विद्यार्थी आपल्याशी जुळलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा, तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो, एखाद्या ठिकाणी जर चोरी होत असेल आणि लोकांनी जर समजा ओरडायला सुरुवात केली तर चोर पळून जातात. मग ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. जर समजा MSc फ्रॉड करत असेल, IBPS फ्रॉड जर करत असेल आणि मी आणि माझ्यासारखे शेकडो शिक्षक ओढत असेल, लक्षात घ्या, विद्यार्थी वर्ग जर ओढत असेल तर कुठेतरी त्याला पायबंद बसेल, कुठेतरी त्याला लगाम बसेल. ही गोष्ट आपल्याला काय समजत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आपण गप्प राहायचं, आपण चूप राहायचं आणि जे लोक काय म्हणून सांगा चोरी करत आहे, पैसे देत आहे, मास्क वाढवून घेत आहे, त्यांना घेऊ द्यायचं, असं तुमचं म्हणणं आहे का? हे लक्षात घ्या. म्हणून लक्षात घ्या, बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. म्हणून आपण ओरडल्याशिवाय ह्या चोरीवर, ह्या भ्रष्टाचारावर कुठेतरी लगाम बसणार नाही. हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून तुम्हाला महत्त्वाची पुन्हा एक गोष्ट अशी की मी परवा व्हिडिओ टाकला, लक्षात घ्या, आणि त्याच्यामुळे माझ्याकडे एव्हिडन्स आले, पुरावे आले. विद्यार्थ्यांनी सांगितले, हो सर मला कॉल आला होता आणि त्याच्यात असं असं म्हटलं गेलं होतं. आता तुम्ही म्हणाल की मला दाखवा. दादा, हे पुरावे दाखवत फिरायची गोष्ट असते का? मग त्याला काय म्हणून सांगा, ते सिक्रेट गोष्ट असते. कुठे सादर करायचे आहे? जर पाळी आली आणि मी जर समजा कोर्टामध्ये हजर झालो तर कोर्टामध्ये मी कुठे सादर करण? तर लक्षात घ्या, डायरेक्ट जजच्या हातात देईल ना मी, न्यायाधीशाच्या हातात देईल मी. मध्यंतरी मला दाखवा तो काय मंदिरातला प्रसाद आहे का की आपण सगळ्यांना वाटत फिरू? मग त्या पुराव्यांना महत्त्व काय राहील आणि त्या पुराव्यांच्या अगेन्स्ट मग त्यांना काहीतरी पुन्हा बखेडा उभा करता येईल. तर ही गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही या सिस्टमला म्हणजे व्हिडिओला आणि फ्रॉड होतंय या विचारांना विरोध करून त्या फ्रॉड करणाऱ्यांच्या सिस्टमला सपोर्ट करत आहे. बघा, आपल्याकडे काही पुरावे आहेत, ठोस पुरावे, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की कोर्टामध्ये उभं राहून त्यांना सादर करू शकतो. पण तुम्ही जर म्हणाल की मला दाखवा, मला दाखवून म्हणजे काय, त्याला आपण असं म्हणजे जनरल करू शकत नाही, कारण त्या गोष्टी सिक्रेट असतात. ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आताही पुन्हा या व्हिडिओतून मी आवाहन करतो, ज्यांना कोणाला MSc म्हणा, IBPS म्हणा, जे काही असतील अशा काही गोष्टी जर समजा कॉल येत असेल तर तुम्ही नक्की, माझा नंबर आहे बघा, तुम्हाला सांगितलं होतं मागच्या सुद्धा ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये नंबर दिला होता, ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा नंबर देतोय, लक्ष द्या. हा नंबर आहे माझा 9657779495. ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करा, कॉल करा, मला फोन करा आणि तुमच्याशी नेमकं काय घडतंय ते सांगा. लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या की कोणी बघा, कोणाचे काही लागेबांधे असतील, संबंध असतील MSc पर्यंत, IBPS पर्यंत, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी तुमच्या पाठीशी 100% उभा आहो आणि जर निकाल लेट झाला तर लवकरच आपण अभूतपूर्व आंदोलनाची तयारी सुद्धा करणार आहोत. निकाल जर लेट होत असेल आपल्या अपेक्षेपेक्षा, त्यांनी सांगितलंय की महिनाभर आम्ही वेळ देऊ. कुणाला?
तर MSc ला महिना म्हणजे सॉरी काय म्हणून सांगा, तुमचं D.Ed B.Ed जे मार्कशीट आहे ते अपलोड करायला महिनाभर वेळ देऊ, त्याच्यातले 8-10 दिवस 15 दिवस संपत आले आहे, तर आणखी पुढे लगेच निकाल जर आपल्या अपेक्षित दिवसामध्ये जर लागला नाही तर आपण अभूतपूर्व असं आंदोलन, मोर्चा जे काही असेल ती गोष्ट आपण करणार आहोत. त्यासाठी संपर्कात राहा. तुम्हाला जर असे कॉल येत असतील, तुम्हाला जर काही डाऊट असतील तर नक्कीच या नंबरवर तुम्ही मला माझ्यापर्यंत सांगा, डिस्कस करा. मी तुम्हाला कायदेशीर इलाज, कायदेशीर मार्ग त्याच्यावर काय राहील हे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक अभियोग्यता धारकापर्यंत पोहोचवणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे आणि प्रत्येकापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, त्याच्यामुळे यूट्यूब व्हिडिओ जास्तीत जास्त रिकमेंड करते आणि त्याच्यातूनच तो व्हिडिओ आपोआप इतरांपर्यंत पोहोचतो. हा महत्त्वाचा विषय. आणि सोबत पुढे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बघा, अतिशय वेळेवर अभ्यास होत नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण TIT परीक्षा तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण TET पास असेल. म्हणून आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 संपूर्ण अभ्यासक्रम हा कोर्स इथे लॉन्च केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व विषय आहे आणि बॅच फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. यापूर्वी आपल्याकडे बॅच करून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा पास करून नोकरी मिळवलेली आहे. तर बघा, ही शिक्षक पात्रता परीक्षेची बॅच आपली रन झालेली आहे आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळेल, सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून म्हणजे तुम्हाला बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी राहील. परीक्षा जर समजा पुढे गेली, कालावधी वाढवून सुद्धा मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.